हाच एक सफरचा आनंद आहे भावांनो. हे बघा एवढे कडक ऊन पडते, दुपारचे 12:30-1 वाजलाय आणि खूप कडक ऊन पडते भावांनो. पण या कडक ऊनमध्ये असल्या झाडाखाली बिस्तर लावून झोपणं हा एक नंबर वाटते भावांनो. हर हर महादेव. सकाळपासून चाललोय 15 ते 20 किलोमीटर. कडक ऊन पडते म्हणलं इथं थांबावं, आराम करावा. हे बघा इथं काम चालू आहे पाईपचं आणि इथं झाड दिसलं, या झाडाखाली बसलो भावांनो. हायवे रोडवर कुठं जागा भेटत नाही थांबायला, तर म्हणून या झाडाखाली बसलोय. या झाडाखाली इथं बिस्तर लावला आहे. अर्धा 1 तास इथं आराम करायचा आता आणि इथून निघायला पुढच्या रस्त्याने. पुण्यात चलायची आदत झाली आहे भावांनो, विषय नाही आहे. पण सकाळपासून चालू आता थोडाफार आराम करावं म्हणलं. 15 ते 15 किलोमीटर चाललो सकाळपासून, तर म्हणून थोडाफार आराम करायचा इच्छा होते. बाकी उन्हात चलायची आदत झाली आहे आणि पायाला पण प्रॅक्टिस झालेली आहे. 8 महिने झाले घरून निघून. यात्रा 4 धाम 12 ज्योतिर्लिंगची. आता सध्या तामिळनाडूमध्ये आहे. मला जायचं होतं भीमाशंकरला, पण भीमाशंकर मंदिर बंद आहे भावांनो 3 महिन्यासाठी. कुठल्या तरी भावानं कमेंटमध्ये सांगितलं आहे मला. तर भीमाशंकरचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही चाललो आहे आता पंढरपूरला. पंढरपूर विठ्ठल भगवानाचे दर्शन करूया. हा एक वेस्ट बंगालचा भाऊ आहे, हा पण चालला आहे पंढरपूरलाच. तर आमच्या दोघांची सोबत यात्रा आहे. मजा येत आहे. हर हर महादेव भाई. मजा आ रहा है एक नंबर. तर विषय नाही भावांनो, सोबती आहे आता. चांगली यात्रा होते, चांगली वाटणार चालणार आपली. तुम्ही पण तुमच्या भावाच्या यात्रेमध्ये सपोर्ट करा, थोडासा साथ द्या. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा भावांनो आणि माझ्या यात्रेमध्ये सामील व्हायसाठी मला फॉलो पण करा. हर हर महादेव. जय श्री महाकाल.